आणि जर घोटच्या सर्जानंतर आवर्जून नाव घेतलं जातं तर उसटणे तर रायबाचं घेतलं जातं. आणि जगदीश दादांचा आमचा संबंध एकदम चांगले आहेत. त्यांनी खूप वेळा आमच्या वासराची वावा केली कारण आणि येणाऱ्या काळात कधी एकत्र पळताना दिसते. बघा म्हणजे एक इच्छा पण आहे लोकांची आहे ही गाडी पण पलावा, कारण कुठेतरी मधून लागल्यानंतर ना दोन्ही बैलांना काही भीती नाही राहणार. हो, मधून जर गाडी तिन्ही वेळेला जर आली तर कोणाची बी सांगून आपण गाडी करू शकतो. तुम्ही बघता 3 फेऱ्याची मैदान करून लगे दुसऱ्या दिवशी पिंजोरला सुद्धा वासरू असतंय. एक विषय झाला कारण की उसाटणे मैदानात आमचा बैल नव्हता पळणार, परंतु राहुल दादांच्या शब्दाखातीर आम्ही बैल मैदानात पळवला. मागे जर आपण कष्ट प्रामाणिक केलं तर यश 100% भेटणार आहे. कोणी पण असो गाडा मालक, नवीन नवीन वासरं भरपूर आहेत मुंबईमध्ये, पण ती कुठेतरी चमकताना दिसत नाहीत कारण की बैलाच्या मागे कष्ट खूप आहेत आणि ते कष्ट तुम्ही प्रामाणिक करत राहिले तर 100% यश भेटणार का तर भेटणार. बघा कुठेतरी असं व्हायला पाहिजे का ते बरेचसे गाडा मालकांनी बाईट दिलेत आतापर्यंत की गरीबाला देऊ आम्ही, पण तसं होताना काही दिसत नाही चित्र. पण आता तुम्ही बोलतात पण कुठेतरी असं घरून दाखवा तुम्ही आणि इतिहास रचा. मागं सुरुवातीला सीझन चालू झाली बरेचसेच मला वाटतं तुम्ही पण खूप नाराज झाला असेल रायबावर, कारण बरेचशाच गाड्यांना देवबाद व्हायचे त्याच्या मागचं कारण. नमस्कार रणजित दादा. नमस्कार. सर्वप्रथम एकदा तुझं नाव सांग ना, कारण कुठेतरी आता मगाशीच मी एनडी शेठ पाटील यांची मुलाखत घेतलेली आहे. खूप जास्त प्रशंसा केली, कुठेतरी बाईट द्यावा तर तुम्ही, आणि कुठेतरी कमी वय असल्यानं खूप मोठा अनुभव सुद्धा तुझ्याकडे आहे. हो, माझं नाव रणजित मडी उसाटणे आणि विषय झाला तर बाईटचा, कारण की आपण पण जवळपास 6-7 वर्ष या क्षेत्रामध्ये आपण लोकांच्या बाईट बघतो. त्याच्यामुळं सर्वांच्या बोलण्यावरून आदर्श लोकांचा आदर्श घेऊन आपण जे पण बोलतो ते आदर्श घेऊनच बोलतो. बरोबर. आता मी एनडी शेठची बाईट घ्यायला निघलो होतो आणि रस्त्याला मला तुम्ही भेटलेत, आणि कुठेतरी बघा चर्चा चालू होती की कुठेतरी आज थारचा मानकरी आणि कोरेगाव हिंदकेसरी मैदान आले. कोरेगाव हिंदकेसरी मैदानाला का न दिसणार, म्हणजे कुठेतरी तुम्ही इतर रस्त्याला म्हणजे जायचा विचार नाही का? नाही, जायचा विचार तर नाही आहे, कारण की थोडाफार पायऱ्या पण झुलत नसल्या कारणाने आणि मातीचा रान असल्या कारणाने आपल्या वासरावरती थोडा जास्त प्रेशर येऊ शकतं गाडी खेचायला. त्याच्यामुळं बैल आपण कोरेगाव मैदानात नाही घेऊन जाणार, त्यासाठी बैल रनिंगला आणलाय. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी बघा आज खूप सारी मैदानं तुम्ही 3 फेऱ्याची मैदानं आता जे चालू सीझन मध्ये मुंबईला केली. घाटावरचं एखादा मैदान आजपर्यंत केलं का याच्या आधी कधी? मागच्या वर्षी केले होते, 2 मैदान केले होते. तेव्हा 2 वेळा बैल फायनलला राहिला होता. पण एवढी काही चर्चा नव्हती. पण यावेळी मुंबईमध्ये जवळपास 3 मैदानं केली आणि 3 मैदानं 2 नंबर, एकदा 2 नंबर केला, एकदा 3 नंबर केला आणि एकदा 1 नंबर केला. बघा, आणि कुठेतरी आता खूप मोठा चाहता वर्ग झालाय का रायबाचा, आणि कुठेतरी तुमचा पण त्यांना एक आतुरता होती. आता तुम्ही आता बाईट देतात म्हणून माहिती पडलं की रायबा नाही चालला कोरेगावला. किती जणांचं कॉल आलं म्हणजे घाटावरनं किंवा मुंबईवरनं पहिऱ्यासाठी? जसा तारचा मैदान झालाय तिथून जवळपास कॉल चालूच झाल्यात की कोरेगावच्या मैदानासाठी पहिरा. परंतु आपला काही विचारच नव्हता, कारण की थोडा फाटीचा आपल्याला इश्यू होता. त्याच्यामुळे आपण कोणाला शब्द दिला पण नाही आणि कोणाला आपण वैयक्तिक कॉल पण नाही केला. आणि मध्ये तरी थोडं समजलं होतं की कडक मातीचा रान आहे, तर थोडं आमचं म्हणजे झाला होता विचार, परंतु मऊ मातीचा रान असल्या कारणाने वासरावरती जास्त दबाव येतो. त्याच्यामुळे आपण बैल थांबवायचा निर्णय घेतलाय, कारण की अजून त्याचं वय लहान आहे. त्याच्यामुळे त्याला ताप जास्त देणार नाही आणि या वर्षी नाही पळाला तरी पण पुढच्या वर्षी नक्की मोठमोठ्या मैदानात पळताना दिसेल. बरोबर. तरी पण अजून एक माझ्याकडून म्हणजे जनतेचा प्रश्न आहे. कुठेतरी बघा जरी तुमच्या तोंडावर कोणी नसेल बोलत तरी पाठीमागून बोलताना की वासरावर खूप जास्त प्रेशर येत चाललंय का? कारण कुठेतरी आज तुम्ही बघता 3 फेऱ्याची मैदानं करून लागेल दुसऱ्या दिवशी पिंजोरला सुद्धा वासरू असतंय. एक विषय झाला, कारण की उसाटणे मैदानात आमचा बैल नव्हता पळणार, परंतु राहुल दादांच्या शब्दाखातीर आम्ही बैल मैदानात पळवला. बैल हा फक्त सत्कारासाठी घेऊन आलो होतो मैदानामध्ये, पण राहुल दादांची एक अडचण होती, त्याच्यामुळं आम्ही बैल काढला आणि तिथेच कुठेतरी चर्चा म्हणून लोकांची झाली की बाबा वासरावरती जास्त ताण देतात. परंतु सर्वात जास्त काळजी आम्हाला आहे, कारण की जी लागलेली लक्ष्मी आहे ती कशी टिकवायची आमच्या हातामध्ये. त्याच्यामुळं नाही वासरावरती जास्त ताण देत. आणि कारण की त्याला जर 2-3 दिवस जर बांधून जास्त ठेवला तर तो जामणीला जास्त त्रास देतो आम्हाला, पण त्याच्यामुळं बैल पळवायला लागतो आम्हाला जास्त. बरोबर. आता किती किलोमीटर अंतराचा त्याला दररोजचा सराव असतोय? जवळपास 2-2.5 किलोमीटर चालवावाच लागतो, तेव्हा तो एकदम फ्रेश राहतो, नाहीतर तो एकदम असा नर्वसच राहतो. त्याच्यामुळे जेवढी व्यायाम घेऊ तेवढा तो एकदम फ्रेश दिसतो. बरोबर. आता म्हणजे तुम्ही अनुभव खूप मोठा आहे, म्हणजे तुम्ही सांगता की पूर्वी बाईट बघितले आम्ही, कुठेतरी त्याच्यातून बोलायला शिकलो. बघा आज या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कुठेतरी गाडा मालक तुमची प्रशंसा करतात. म्हणजे बोलावं कसं तर रणजित दादासारखं काय बोलावं? कारण की आपलं वय कमी आहे, कारण की आताचे आपल्याला 21 कंप्लीट झालेत आणि आपल्या वयाच्या हिशोबाने आपण एकदम प्रत्येकाची रिस्पेक्ट करूनच बोलतो. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये आपले शब्द बसतात. अशाच प्रकारे तुम्ही पण आमची बाईट घेत राहाल आणि आमचा बैल पण वरती चाललाय. त्याच्यामुळं एक मोलाचा वाटा म्हणून तुमचा एक हातभार आहे आणि या तुमच्या बाईटमुळेच कुठेतरी आम्ही लोकांना दिसलो आणि आमचा बैल सुद्धा त्यामुळे दिसला. बरोबर. आता बऱ्याचशाच आपल्या बाईट झाल्या आतापर्यंत. कुठेतरी बघा म्हणजे तुम्ही सांगितलेलं खूप कमी किमतीचा, म्हणजे
एक भाग्य आहेत नाही का तुमचं बघायला गेला तर इतक्या कमी किमतीचा वासरू आज तुम्हाला मोठी मोठी बक्षिसं मिळवून देते आणि तुमची मेहनत म्हणजे प्रामाणिक मेहनत आहे ती पण. हो, प्रामाणिक मेहनत आहे. प्रत्येक मुलाची बैलाच्या मागे मेहनत आहे. कारण की 2 2.5-3 किलोमीटर बैलाच्या मागे चालणं हा जोक नाही. कारण की जर हल्ली बघायचं जर काल झाला तर माणूस 5 मिनिटाच्या अंतरावर जात असेल तर गाडी घेऊन जातो. पण बैलासाठी माणूस 2-2.5 किलोमीटर कधी चालतोय समजत पण नाही. आणि बैलाच्या यानेच आम्ही पण कुठेतरी एक निरोगी राहू. कारण की जर व्यायाम शरीराला असेल तेवढं बरोबर. शरीरासाठी चांगलं आहे. आणि तेच आम्ही करतो. बैलासाठी पण चांगले आहे आणि आमच्यासाठी पण चांगले आहे. बरोबर. आता पुन्हा एकदा मी विचारेन तुम्हाला किती जणांची टीम आहे तुमची? कारण कुठेतरी बघतो ना पूर्ण यंग म्हणजे तुम्ही आता बघायला तुझी 22 वर्षे, 23 वर्षे अशी सर्व मुलं अलंकार जाता झाला. काय बोलाल? हो, आमची जवळपास 15-16 जणांची टीम आहे. आणि सर्वजण कोणाला एकमेकाला टाइम नसला तरी प्रत्येक जण एकमेकाला ऍडजस्ट करून बैलाची मेहनत घेतात. आणि यश जे भेटतं हे सर्वांच्या मेहनतीमुळेच भेटतं. अरे कारण की बैलाच्या मागे जर आपण कष्ट प्रामाणिक केलं तर यश 100% भेटणार आहे. कोणीही पण असो गाडा मालक, नवीन नवीन वासर भरपूर आहेत मुंबईमध्ये. पण ती कुठेतरी चमकताना दिसत नाहीत. कारण की बैलाच्या मागे कष्ट खूप आहेत. आणि ते कष्ट तुम्ही प्रामाणिक करत राहिलं तर 100% यश भेटणार का तर भेटणार. बघा, म्हणजे आता मी अजून एक प्रश्न घेईन. बघितलं होतं का इतकं मोठं स्वप्न नाव करेल? कारण ज्यावेळेला तुम्ही घेतलं होतं त्यावेळेला. एवढं मोठं नाव करेल याची तर गॅरंटी नव्हती. परंतु बैल हा चांगला पळणार याची गॅरंटी होती म्हणून आपण घेतला होता. आणि तसंच झालं कारण की अजूनपर्यंत तर कुठल्या पण बैलात टाका तो टोन काढूनच पळतोय. त्याच्यामुळे अजून तो किती पळेल याची गॅरंटी आम्हाला सुद्धा नाही आहे. आणि तो त्याचा अंदाज पण लावून देत नाही. आता कुठेतरी एवढ्या दिवस आपण बैल थोडा निकालात कमी हे करत होता. पण जसे आता 3 फेऱ्याच्या मैदानाला आपण बैल पळायला सुरुवात केलाय तसा निकालात बैल 100% मान टाकतो. त्याच्यामुळं अपेक्षा भरपूर वाढल्यात कारण की बैल खालनं प्रत्येक निघतो पण तोंडाला बैल पळायला पाहिजे ते 100% घडत चाललंय. आणि जसं म्हणतात वाटतं दात लावीत तसा बैल स्पीड वाढवतच जाईल आता. बरोबर. आता एक दात पण पाडलाय ना त्यांनी. हा एकच दात पडलाय अजून अजून पण दुसरा दात पाडायचा बाकी आहे. म्हणजे खूप मोठं भविष्य आता मी बघतो तुझ्या हातामध्ये. जसं तुझं भविष्य पण त्याच्या हाती आणि त्याचं भविष्य पण तुमच्या सर्वांच्या हातामध्ये आहे. बघा म्हणजे काहीतरी एक घडणार आहे चित्र मुंबईला म्हणजे मोठा स्टार. हो 100% तुम्ही बोलले होते की मुंबईला एक नवीन स्टार घडतोय. त्याच्या मान त्याने ठेवूनच तो स्टारच घडत गेलाय. आणि अजूनपर्यंत जे बी नंदी पळालेत ते सर्व टॉपच्या मध्येच पळालोय. आणि येणाऱ्या काळात गरीबाचा नंदी जर पळला असेल टॉपला 100% आपण त्या नंदीमध्ये पळण्याचा प्रयत्न करू. बस. बरोबर. मग कुठेतरी असं व्हायला पाहिजे का? तर बरेचसे गाडा मालकांनी बाईट दिलेत आतापर्यंत की गरीबाला देऊ आम्ही, पण तसं होताना काही दिसत नाही चित्र. पण आता तुम्ही बोलतात पण कुठेतरी असं घरून दाखवा तुम्ही आणि इतिहास रचा. बघा एक प्रकारे तर आम्ही पण गरीबच होतो. परंतु कसं आहे प्रत्येकाचा बैलाची जी छाप आहे ती लोकांना दिसली पाहिजे. तुम्ही 2 नंबरचा बैल घेऊन 2 नंबरच्या बैलात मध्ये 1 नंबरची गाडी करा. तेव्हा तुम्हाला 100% 1 नंबरचा पायरा होईल. आणि आम्ही ते तसंच करीत आलोय. त्याच्यामुळं आम्हाला जेव्हा आम्ही 1 नंबरच्या गाड्या गेल्या तेव्हाच आम्हाला बी 1 नंबरचा पायरा झालाय. असंच कोणी पण कोणाला बैल देत नाही. जेव्हा तुमच्या बैलाची जी क्षमता आहे पाळण्याची ती दिसेल लोकांना तेव्हा तुम्हाला बैल भेटेल. आता मागं सुरुवातीला सीझन चालू झाली, बरेचसेच मला वाटतं तुम्ही पण खूप नाराज झाला असेल रायबावर. कारण बऱ्याचशाच गाड्यांना देवबाद व्हायचे त्याच्या मागचं कारण. त्याची सवय आहे. जर तो एखाद्या वेळेस इथून चालायला आणला तर एखाद्या वेळेस इकडनं गेला तर इकडंच जाईल वापस इकडे न जाणार. त्याच्यामुळे ती सवय त्याला लागली होती आमच्या पाठीमध्ये. तिथून तो देवच बात करत होता. पण एक रिस्क घेतली बैल उलट्या खांदी पळवला आणि त्यामध्ये 2 वेळा सक्सेस झालो. तिथून वापस पुन्हा बैल रुटीनला लागलाय. तो आजपर्यंत तसंच पळतोय. आता दुसऱ्या बैलांनी जर त्याला प्रेस केलं तरी पण तो तास पलटी नाही करत. ही शिकवण पाहिजे माणसाला. आणि कोणत्या वेळी कोणतं दिमाग वापरलं पाहिजे हे माणसावरती असतं. आणि बैल हा शिस्तीचा असेल तर वासरामध्ये टाकावा. कारण की वासराला एकदा बाहेर जाण्याची किंवा तास पलटी करण्याची सवय लागली तर ती सवय बैल आयुष्यभर विसरू नाही शकत. बघा म्हणजे कुठून शिकलात तो इतकं भारी भारी बोल. कुठून तरी आम्हाला बाहेर घेताना असं वाटतं प्रश्न तरी काय घ्यावा आणि तुझ्याकडे त्या प्रश्नाची उत्तरं सुद्धा असतात. कारण की आपण जेव्हा आपण लहान होतो तेव्हापासून बैलगाडा शर्यत बघत आल्यावर आणि कुठेतरी मोठ्या लोकांचा अनुभव त्यांच्या आपण खालोखालच कधी असा कोणासमोर जर उभं राहिलो तर नुसतं उभं राहायचं म्हणून नाही राहिलो. परंतु प्रत्येकाची कोणत्या बैलाला कसं काय पळवतं किंवा का बैल असा केला जातो या ज्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज आहे. म्हणून ही 1 नंबरची वस्तू आपल्या हातात. बरोबर. आताच्या घडीला मला वाटतं दोघं आजूबाजूलाच आहेत. मुंबईचं एकदम छोटं वसतात. जसा गोटचा सर्जा आणि रायबा बघा आजूबाजूलाच म्हणजे 1 ते 2 किलोमीटर अंतरावर दोन्ही बैल. म्हणजे चर्चा दोन्ही बैलांची अखंड महाराष्ट्रभर. काय बोलाल? हो दोन्ही बैलांची चर्चा आहे. आणि जर घोटच्या सर्जानंतर आवर्जून नाव घेतलं जातं तर उसरण्याचं रायबाचं घेतलं जातं. आणि जगदीश दादांचं आमचं संबंध एकदम चांगले आहेत. त्यांनी खूप वेळा आमच्या वासराची वावा केली. कारण की आमच्या जवळ पण येतात आणि बोलतात की वासरू अतिशय सुंदर पळतं किंवा असं जपा. ठीक आहे त्यांचं पण आपण सजेशन घेतच करतो. आणि येणाऱ्या काळात कधी एकत्र पळताना दिसते. बघा म्हणजे एक इच्छा पण आहे लोकांची आहे का ही गाडी पण पळावा. कारण कुठेतरी मधून लागल्यानंतर ना दोन्ही बैलांना काही भीती नाही राहणार. हो मधून जर गाडी 3 वेळेला जर आली तर कोणाची बी सांगून आपण गाडी करू शकतो. पण थोडी एक मनामध्ये धाकधुकी लागतो की
कर येतो. कारण की सर्जाचं जर आता तुम्ही बघितला बॅट पाय एवढं सुरू आहे की 3 फेऱ्यामध्ये त्याला 3 वेळांचा एकदा ना एकदा कर येतोच. त्याच्यामुळे थोडं आम्ही पण नियोजन लांब ठेवलाय. बघू येणाऱ्या काळात लवकरच. म्हणजे भविष्यामध्ये ही गाडी दिसेल पळताना. हो 100% पळताना दिसेल. कारण की त्यांचा बी एकच असं म्हणणं आहे की जे नंदी पळतात त्या नंदीमध्ये आमची पण पळायची इच्छा आहे. 100% तो सर्जा आहे. त्याच्यासारखं कोण नाही करू शकत. पण यो बी रायबा आहे. याच्यासारखं पण आम्हाला वाटत नाही की असा वासरू कोणता करू शकतो. करू शकतोय, ठीक आहे, बरोबर. बैल झाल्यानंतर बैल पळतात किंवा एकाला एक सरस रोज नवीन नंदी भेटत असतात. परंतु बघा ज्या ज्या कालामध्ये आज आदतमध्ये एवढं नाव करणं कोणाचं पण काम नाही. कारण की जे त्यांनी करून ठेवलं हे न भविष्यात कधी होईल असं आम्हाला पण नाही वाटत. बरोबर. आता चला कोरेगावला कुठेतरी लोकांना इच्छा होती रायबाला बघायची, ती तर कुठेतरी पूर्ण होणार नाही. आणि नक्की तुम्ही आता शाश्वती दिली की येणाऱ्या कालामध्ये कधीतरी कोरेगाव पाहिजे सुद्धा आम्ही करू. हो सध्या बिनजोडवरती फोकस थोडा घेतलाय. त्याच्यामुळं कोरेगाव पण थांबवलंय आणि येणाऱ्या काळात जे पण वरती मोठे मैदान होतील इंडियाच्या तरी त्यामध्ये आपण 100% पळण्याचा प्रयत्न. चला तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि तुझा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद करतो. कारण आज मुंबईच्या गाडा मालकांच्या टोर्नामध्ये तुझं कौतुक व्हायला लागलंय. काय बोलशील जाता आता 2 शब्द? काही ना धन्यवाद. कारण की ही जी कृपा आहे आमच्यावरती ही फक्त तुमची युट्यूबर लोकांची आहे आणि तुमच्यामुळेच कुठेतरी हे आमचं जे आपली बोलायची शब्द होते हे लोकांच्या कानावरती पडले. तुमचंही मनापासून आभार. चला शुभेच्छा तुम्हाला.